हॅलो एव्हरीवन, मी आज तुम्हाला एक खूपच सुंदर इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. या कथेत 3 जबरदस्त धडे लपलेले आहेत. जर तुम्ही ते समजून घेतले आणि आयुष्यात वापरले तर ही कथा खरंच तुमचं आयुष्य बदलू शकते. पण त्याआधी तुम्ही स्वतः विचार करा, या कथेतील 3 महत्त्वाचे धडे कोणते असतील? दूर एका गावात एक गरीब मच्छीमार राहत होता. वय वाढले होते, परंतु परिस्थिती खूप कठीण होती. घर चालवण्यासाठी त्याला रोज पहाटे उठून नदीकाठी जावे लागायचे, कारण त्याला भीती होती की उशीर झाला तर इतर सगळे लोक मासे पकडून घेतील. एक दिवस खूपच काळोख होता. रस्त्यात नीट प्रकाशही नव्हता. अंधार इतका होता की त्याला स्वतःचे हात नीट दिसत नव्हते. मच्छीमार नदीच्या मार्गाने अगदी आरामात चालत असतो, कारण त्याला वाटेचा कानाकोपरा माहीत असतो. नदीपाशी पोहोचताच त्याचा पाय एका गोणीला लागतो. त्या गोणीत दगड भरलेले असतात. नदीकाठी दगड नेहमी सापडत नाही, त्यामुळे अनेकदा मुले दगड गोळा करून तिथे आणतात आणि त्याच्याशी खेळतात. त्या माणसाला वाटले, अरे वा, मजा आली, कारण कधी कधी वेळ घालवण्यासाठी तोही दगड शोधत असतो. पण त्याला तो ती ते दगडाने सापडत नाही. भरलेली गोणी उचलतो आणि नदीच्या जवळ जाऊन पोहोचतो. आता वाट पाहत बसतो सूर्योदयाची आणि माशांच्या येण्याची. नदीच्या मध्यभागी वाटेच्या आकाराचा एक मोठा दगड असतो. तो माणूस गोणीतील एक एक दगड काढून त्या मोठ्या दगडावर नेम धरून मारू लागतो. प्रत्येक दगडासोबत त्याचे एक स्वप्न पाण्यात बुडत होतं. दगड फेकता फेकता तो आपल्या तरुणपणीच्या आठवणीत हरवून जातो. त्याला वाटते की आपल्याकडे किती शक्ती होती. तो खूप काही करू शकत असता. त्याने खूप अभ्यास केला असता. शहरात जाऊन चांगली नोकरी मिळवली असती. पण त्याने तसे काही केले नाही आणि आपल्या आयुष्यावर राग व्यक्त करत तो अधिक जोराजोरात दगड फेकू लागतो. त्याला असे वाटते की तो दगड नाही, तर आपले आयुष्य फेकत आहे. हळूहळू गोणीतील दगड संपत येतात. जेव्हा तो शेवटचा दगड फेकण्यासाठी हात उचलतो, तेव्हा सूर्याचे पहिले किरण त्या दगडावर पडतात. तो वृद्ध माणूस थक्क होऊन जातो. ज्याला तो साधे दगड समजत होता, खरे तर ते काळे हिरे होते. हिऱ्याची ती चमक पाहून त्याचे डोळे दिपतात. पण तोपर्यंत त्याने शेवटचाही दगड फेकून दिलेला असतो आणि तो बरोबर नदीतील त्या वाटेसारख्या दगडात जाऊन पडतो. पश्चातापाने त्याचे मन भरून येते. तो ओरडतो, मी काय केले? आयुष्य बदलण्याची संधी माझ्या हातात होती. एका खेळापायी मी ती गमावली. पण तो शेवटचा हिरा मिळवण्यासाठी नदीत उडी मारतो. पण म्हातारपणामुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे तो तिथे पोचू शकत नाही आणि पाण्यात बुडून जातो. गोष्ट इथेच संपते, पण खरी गोष्ट इथून सुरू होते. आणि गोष्ट संपताच स्क्रीनवर पहिला धडा आला, टाइम पॅराडॉक्स. स्टेजवर उभ्या असलेल्या व्यक्तीने स्वतःची ओळख करून दिली, मी डॉक्टर बुक. आणि ही फक्त गोष्ट नव्हती, तुमच्या आयुष्याचा आरसा होता. त्याने विचारले, ह्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात? लोक म्हणाले, वेळ मौल्यवान आहे, वेळ वाया घालू नये. डॉक्टर बुक हलकेसे हसले आणि म्हणाले, तुम्ही अर्ध समजलात, पूर्ण नाही. डॉक्टर बुक यांनी यावर 3 मुख्य धडे समजून सांगण्यास सुरुवात केली. एक, वेळेचा दृष्टिकोन, टाइम पर्स्पेक्टिव्ह. बहुतेक लोक वेळेला एखाद्या साध्या दगडासारखे समजून फेकून देतात, म्हणजे वाया घालवतात. पण यशस्वी आणि श्रीमंत लोक वेळेला हिऱ्यापेक्षाही जास्त मौल्यवान समजतात. समस्या वेळेची नाही, तर समस्या आहे तुम्ही वेळेला काय समजता याची. लोक जिममध्ये जाण्यासाठी किंवा पुस्तक वाचण्यासाठी वेळ नाही असे म्हणतात, पण तेच लोक तासनतास सोशल मीडिया स्क्रोल करण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी घालवतात. 2. प्रेझेंट प्लेजर ट्रॅप. लोक वेळेचा दगड फेकत राहतात कारण त्यांना त्यात मजा येते, जसं की मोबाईल स्क्रोल करणे किंवा फालतू गोष्टी बघणे. हे काम सोपे असते आणि त्यामुळे मेंदूत
डोपामाइन रिलीज होते, जे तात्पुरते आनंद देते, पण दीर्घकाळ हे आपले नुकसान करते. सोपे आहे ते नेहमी योग्य नसते. 3. भविष्याचा विचार आणि उशिरा मिळणारे फळ. फ्युचर थिंकिंग विथ डिले ग्रॅटिफिकेशन. जे लोक तात्पुरत्या आनंदाचा त्याग करून भविष्याचा विचार करतात तेच आयुष्यात यशस्वी होतात. जसं की टॉपर तोच बनतो जो दररोज अभ्यास करतो, कारण त्याला माहीत आहे की भविष्यात परीक्षा येणार आहे. लोक जिममध्ये घाम गाळतात कारण त्यांना माहीत आहे की आजची मेहनत उद्या चांगली बॉडी देईल. श्रीमंत लोक मजुरांसारखे रोजच्या पैशासाठी काम करत नाहीत, तर 5-10 वर्षानंतरच्या भविष्यासाठी आज मेहनत करतात. आजचा छोटासा त्याग उद्याचं मोठं यश बनतो. डॉक्टर बुक यांनी शेवटी एक मोलाचा सल्ला दिला. अशा लोकांपासून लांब राहा जे वेळेची किंमत करत नाही. त्याऐवजी अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला प्रगत करतात आणि वेळेची कदर करतात. हरवला आपल्या मित्राची रवीची आठवण आली. रवी वाईट नव्हता, पण त्याची एक सवय होती. तो नेहमी आत्तामध्ये अडकून पडायचा. सेमिनार संपल्यावर आरव बाहेर आला.